पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हाच टाकला पाहिजे त्यांच्यावर. देशाच्या लोकशाहीची वाट लावणं हा गुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्यांच्यावर देशद्रोहापेक्षाही अजून कुठचाही कठोर कायदा असेल तो लागू केला पाहिजे. देशाचं स्वातंत्र्य कमी करण्याचा प्रयत्न करतात. हिंदी में जानना चाहेंगे आप. एक मिनिट अजून पूर्ण नाही झालं. मला वाटतं आज दोन्ही बाजूंनी त्याच्यावर चर्चा झाली आहे पेपरमध्ये, त्याच्यावर काही बोलणं गरजेचं नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हिंदी में जानना चाहेंगे, आज कोली बांधव को मिलना है, क्या डिस्कशन है, क्या सोचते हैं? मुंबई में बहुत सारी कोलीवाड़ों पे अगर आप देखें तो यही धोखा है मंडरा रहा है कि ये कोलीवाड़ों को एक तो एसआरए डिक्लेयर किया जाएगा, नहीं तो क्लस्टर डेवलपमेंट में लिया जाएगा. आज जो विषय था वो यही था कि ससून डॉक, जहां सारे कोली जो व्यवसाय करते हैं, फिर वो मत्स्य व्यवसाय हो, फिशरीज के अलग अलग जो हित में होता है काम, फिर वो शिपिंग हो, नेट्स हो, ये सारे लोगों पे, ये तो सारे लोग एमएफडीसी को पैसा दे रहे थे, रेंट दे रहे थे, लेकिन एमएफडीसी ने ये पैसा या रेंट आगे एमपीए को दिया नहीं था और तब इन पे कार्रवाई होने वाली थी. लेकिन मांगनी हमारी यही है, मांग यही रहेगी कि इन पे कार्रवाई ना हो, अगर हो तो एमएफडीसी पे हो, क्योंकि उन्होंने आगे रेंट नहीं दिया. दूसरी बात, एमपीए या मुंबई पोर्ट ट्रस्ट हो, ये सारी दिल्ली की बात है. मुंबई की जमीन मुंबई करों की ही रहनी चाहिए और मुंबई में क्या होगा ये मुंबई कर ही तय करेगा. मालेगांव ब्लास्ट में प्रज्ञा सिंह ठाकुर ने दावा किया, उनका कहना है कि नहीं, देखिए ये दावे पे भी मैं कुछ बोलूंगा नहीं, क्योंकि बहुत सारे आज दावे पेपर में भी आए, बहुत सारी चर्चा हो रही है, उसमें बात करने का कोई मतलब नहीं है. सर पुणे के यवत में सर दो गुटों में तनाव का जैसा वातावरण हुआ. क्या क्या थोडी माहिती घेऊन याच्यावर मी बोलेन. तर माधुरी हत्ती परत मिळावी म्हणून जैन मठाकडनं अनेक प्रयत्न केले जातात आहेत. कोल्हापुरातले सगळेच राजकीय व्यक्ती जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरून या माधुरी हत्तीसाठी पुन्हा प्रयत्न करतात. तुमची प्रतिक्रिया काय? कारण की वंताराने जबरदस्ती पद्धतीने बघा, ह्याच्यात एक महत्वाचं आपल्याला पाहायला पाहिजे की हा निकाल जो आलेला तो सुप्रीम कोर्टाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आहे. आणि जर पुढे काही याच्यावर कारवाई करायची असेल, रिव्ह्यू पिटिशन टाकायचं असेल, तर मला वाटतं सरकार काय पुढे पावलं उचलणार आहे ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल. कारण मला वाटत नाही कुठचीही संस्था, मग वंतार असेल की कुठची संस्था, हट्ट धरून की आम्हालाच हे पाहिजे. हा निकाल तिथे पाठवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि मग आता सगळे जे काही लोक पुढे येत आहेत ते हे सगळं चालू असताना कुठे होते. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकलं तर मला वाटत नाही कोणाचंही असं मत राहील, ना वंताराचं राहील ना कोणाचं राहील की आमच्याकडेच राहिलं पाहिजे. मुळात काय की हत्ती जो आहे तो सुखरूप असायला पाहिजे, हत्ती जी आहे ती सुखरूप असायला पाहिजे, चांगल्या अवस्थेत असायला पाहिजे आणि चांगल्या निवासस्थानी असायला पाहिजे. परत एकदा सांगतो की रिव्ह्यू पिटिशन किंवा जे काही सरकार पाऊल उचलेल त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहील. सरकारी यंत्रणा सोडून वंतारा काम करते असं देखील आरोप होतोय. कारण मला बघा, आता मी पुन्हा एकदा ह्या राजकारणात जाणार नाही. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आलेला. जर पुढे काही पावलं टाकायची असतील तर सर्वोच्च न्यायालयांकडे ती पावलं टाकली जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.